आणि या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाला या पत्रवाळी द्रोण आणि याचं गरज पडणारच आहे। त्यामुळे आम्ही या ठिकाणी आज पत्रवाळी द्रोण या प्रशिक्षणासाठी या ठिकाणी आम्ही 8 मशिनरी उपलब्ध करून दिली आहेत। आधी ग्रामोद्योग आयोगाच्या माध्यमातून ह्या मशिनरी आम्हाला उपलब्ध झाल्या आहेत। महिलांना फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी आम्ही प्रशिक्षण देत आहोत आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून या ठिकाणी ज्या 8 मशीनचं जे क्लस्टर उभं राहणार आहे ते क्लस्टर आम्ही नगर परिषद चिखलदराच्या माध्यमातून ते या ठिकाणी चालवलं जाणार आहे। यासाठी नगराध्यक्ष अब्दुलभाई झाले, उपाध्यक्ष आणि नगरसेवक यांचंही आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे। त्यांच्या पाठबळामुळे आम्ही या ठिकाणी या महिला या ठिकाणी सरसावल्या आहेत, उद्योजिका ह्या होणार आहेत आणि प्रत्येक जण आपापला उद्योग आधार काढून आपला रोजगार निर्मिती करतील अशी मला खात्री आहे। धन्यवाद। महिला बचत गटांना मिळणारे बीज भांडवल व त्यातून त्यांनी कच्चा माल खरेदी करून पत्रवाळी आणि ड्रोन निर्मितीचा उद्योग सुरू करावा असा प्रयत्न नंदनवन शहर उपजीविका केंद्र व स्फूर्ती क्लस्टर यांनी संयुक्तरित्या करण्यात आला आहे। या प्रशिक्षणाकरिता सुमारे 50 महिलांनी आपली नोंदणी केली असून सदर उद्योगासाठी उत्स्फूर्त पुढाकार घेतला आहे। याकरिता प्रशिक्षणाचे मार्गदर्शक म्हणून खादी ग्रामोद्योग कार्यवाहक भावेश शहारे यांनी प्रशिक्षणाचे रीतसर उद्घाटन केले। या उद्घाटनासाठी नगर परिषद बचत गट समूह संघटक राजेश आठवर्धन यांनी प्रास्ताविक मार्गदर्शन करून महिलांना प्रथमत मशिनरी इन्स्टॉलेशन, इलेक्ट्रिफिकेशन, मॅन्युअल मेकॅनिझमची माहिती देऊन मशिनरी स्थानापन्न करण्यात आला आहे। सुनील भालेराव यांनी उपलब्ध करून दिलेल्या मशिनरी व साधनांद्वारे रोजगार निर्मितीसाठी इतरही महिलांना प्रोत्साहन देण्यात यावे असे आवाहन यावेळी केले। केव्हीआयसी मास्टर ट्रेनर म्हणून कुमारी अक्षिता भावे यांनी महिलांना प्रशिक्षण दिले। या कार्यक्रम प्रसंगी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी नरेंद्र मासांगे यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रशिक्षणार्थींना विनामूल्य अल्पोहार चहाची व्यवस्था करण्यात आली आहे। सदर प्रशिक्षण दिनांक 11 जून ते 16 जून 2024 पर्यंत सुरू ठेवण्यात आले आहे। यासाठी महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन पुढाकार घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। वैशाली प्रकाश ताडे, मी सीएलसी सचिव आहे। आमच्या इथं सीएलसी मध्ये 5 दिवसापासून ट्रेनिंग चालू आहे। ग्राम उद्योग विकास 5 दिवसाचं ट्रेनिंग चांगलं चालू आहे। पत्रवाड्यात ड्रोन शिकवले त्या। नमस्ते, मेरा नाम सोनम दिनेश गोरे। हमारा आज 5 दिन का प्रशिक्षण शुरू है। ग्राम उद्योग विकास मंडल के अंतर्गत हमें पत्तल वाली दोने बनाने का प्रशिक्षण दिया जा रहा है। यह प्रशिक्षण हमें बहुत अच्छा लग रहा है। इसके द्वारा हम बहुत से व्यवसाय कर सकते हैं। इस प्रशिक्षण के अंतर्गत हमें दोने, पत्तल, कटोरियाँ बनाना सिखाया जा रहा है और यह प्रशिक्षण हमें बहुत अच्छा लग रहा है। धन्यवाद। नमस्कार, मी राजेश आठवर्धन, नगर परिषद चिखलदरा। आज मागील 5 दिवसापासून या ठिकाणी आम्ही ग्राम विकास योजनेअंतर्गत पत्रवाडी द्रोण बनवण्याचं प्रशिक्षण या ठिकाणी घेत आहोत। या प्रशिक्षणाअंतर्गत आम्हाला जवळपास 40 महिलांचा सहभाग या ठिकाणी मिळाला आणि 40 महिलांनी मागील 5 दिवसापासून या ठिकाणी पत्रवाडी आणि द्रोण बनवण्याचं प्रशिक्षण घेतलं। त्याचप्रमाणे या महिलांनी आम्हाला खूप जास्त प्रमाणात या ठिकाणी मदत केली। या संपूर्ण कार्यक्रमाचं जर श्रेय पाहिलं तर आपण स्फूर्ती क्लस्टरचे सुनीलजी भालेराव सर यांना जाईल, कारण यांनी हे प्रशिक्षण या ठिकाणी आणलं आहे आणि त्यामुळे नगर परिषद चिखलदरा या ठिकाणी हे प्रशिक्षण मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आलं। नगर परिषद चिखलदरा अंतर्गत जेव्हा काम करत असताना महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, विविध प्रकारे का होईना विविध वस्तूचं प्रोडक्शन तयार करणे, मालाची प्रॉपर बाइंडिंग करणे, त्यांना लेबलिंग करणे, या विविध प्रकारचं प्रशिक्षण आम्ही या ठिकाणी देतोय आणि या सर्व प्रशिक्षणामागचा एकच उद्देश असतोय की महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे आणि महिलांचं आर्थिक सुविधा महिलांना निर्माण होणे। धन्यवाद। दीप्ती रोहित वानकडे 5 दिवसापासून आम्ही ग्राम उद्योग विकास योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेत आहे आणि ह्या प्रशिक्षणामार्फत आम्हाला बरंच काही शिकायला मिळत आहे। पत्रवाळी आणि द्रोण, तर यामध्ये आम्हाला रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत आणि चिखलदऱ्यामध्ये राहून काही ना काहीतरी नवीन उद्योग तैयार करूँ। सीएलसी सेंटर की कोषाध्यक्ष हूँ। यहाँ पे 5 दिन का प्रशिक्षण चालू है और आज का 5वां दिन है। हमने बहुत कुछ सीखा है पत्तरवाड़ी की लाइन से और हमको पूरी उम्मीद है कि हमको म्हणजे एक वेगळी ओळख मिळेल। खड़े रहने की पूरी कोशिश कर रहे हैं और ज़रूर होंगे, ये कोशिश में हम कामयाब होंगे। और बाकी भालेराव सर, आठवर्धन सर के मैं बहुत बहुत शुक्रिया अदा करती हूँ। बाकी धन्यवाद।